विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार. नागपूरमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून विधान परिषदेला सुरुवात झाली आहे. विधान परिषद सभापती पदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड व्हावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी बहुमताने राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाली. राम शिंदे यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला आहे. राम शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक कर्जत जामखेडमधून लढवली होती. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार टक्कर झाल्याचं बघायला मिळते. राम शिंदे यांना 1200 मतं कमी मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राम शिंदे यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती. आता राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आल्याचं नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. त्यानंतर राम शिंदे यांच्याबद्दल परिचय देताना नीलम गोऱ्हे या दिसल्या. राम शिंदे यांची विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.